दोन वृद्ध माणसं बागेतील एका बाकावर बसले होते. मध्येच कुणाच्या तरी गाण्याचे सूर त्यांच्या कानावर पडले. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईल ईश्वर. कळत नकळत ते शब्द त्या वृद्ध पती-पत्नीच्या कानाला जसे बोचलेच की त्यांच्या डोळ्यातून पाणीच आले आणि सर्व आठवणी जाग्या झाल्या. विश्वासराव नावाप्रमाणेच विश्वासू आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व असणारे होते. खूप गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन नोकरीसाठी शहरात आले होते. खूप प्रयत्नांनंतर त्यांना क्लार्कची नोकरी मिळाली होती. राहायचं कुठे म्हणून त्यांनी भाड्याचं घर घेतलं होतं. त्यांचा पत्नी आणि ते दोघेही खूप मेहनती. त्यांची पत्नी शिलाई काम करत असे. काही वर्षांनी घरभाडे बाकी सर्व खर्च काढून खूप काटकसरीने त्यांनी सेव्हिंग्ज केलेले पैसे आणि होम लोन काढून 1 BHK फ्लॅट घेतला. लग्नाच्या 3 वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. विनय त्याचं नाव. आता विनय हळूहळू मोठा होत होता. आता मुलाचं शिक्षण, घराचे हप्ते आणि बाकीचे खर्च त्यांच्या एवढ्याशा पगारात होणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी सकाळी न्यूजपेपर टाकणे, तसेच त्यांच्या पत्नी दुपारच्या जेवणाचे डबे बनवायच्या. ते डबे पोचवून ते रोज ऑफिसला जात असत. एवढी धावपळ करून सुद्धा ते कधी थकवा आपल्या चेहऱ्यावर दाखवत नसत. त्यांनी आपल्या मुलाला काहीही कमी पडू दिलं नाही. मुलाचं शिक्षण पूर्ण झालं. मुलगा इंजिनियर होऊन चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला लागला होता. आता विश्वासरावही निवृत्त झाले होते. म्हणून त्यांनी मुलाचं लग्न करायचं ठरवलं. विश्वासरावांनी काटकसरीने जमा केलेले पैसे आणि आपल्या फंडचे सर्व पैसे त्यांनी मुलाच्या लग्नासाठी खर्च केले. खूप थाटामाटात त्यांनी आपल्या मुलाचे लग्न केले. चला, मुलगाही आता चांगला पगार कमवत आहे आणि लग्नही छान पार पडलं. विश्वासराव छान आरामखुर्चीत बसता बसता आपल्या पत्नीशी बोलत होते. आता आपल्या सर्व जबाबदाऱ्या अगदी छान पार पाडल्यात. आता आपण मोकळा श्वास घ्यायला मोकळे. घराची जबाबदारी आता मुलगा घेईल. आपण मात्र निवांत नातवांसोबत आपले बाकीचं आयुष्य घालवायचं. त्यांच्या पत्नीही होकार द्यात म्हणाल्या. हां, तर म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच. छान नातवंडांसोबत हसत खेळत घालवायचं. लग्नाच्या 2 वर्षातच विनयला 2 जुडवा मुलं झाली. एक मुलगा, एक मुलगी. एकाच वेळेला एक नातू आणि एक नात बघून दोघांचाही आनंद पार गगनाला गवसणी घालत होता. विनयच्या पत्नीला तर 2 बिनपगाराचे नोकरच मिळाले होते जणू. ती त्यांच्याकडून सगळं करून घेत असे. मुलाच्या सुखासाठी आणि नातवांसाठी कोणतीही तक्रार न करता दोघेही आनंदाने काम करत असत. बघता बघता विनयची दोन्ही मुलं 5 वर्षाची झाली. आता मात्र विनय आणि त्याच्या बायकोला वृद्ध आईवडिलांची अडचण होऊ लागली होती. त्यांना 1 BHK फ्लॅट आता छोटा पडू लागला. म्हणून आईवडिलांना आपण वृद्धाश्रमात ठेवूयात का, असं विनयच्या पत्नीने सुचवलं. विनयलाही तिचं म्हणणं पटलं. पण आई बाबा यासाठी तयार होतील का नाही होणार आणि तसंही नाही झाले तर आपण दुसरीकडे जाऊयात राहायला. त्यांचं हे बोलणं विश्वासरावांनी ऐकलं. आपल्या पत्नीशी बोलून विश्वासरावांनी स्वतःच वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बघितलेल्या सर्व स्वप्नांवर आता पाणी फिरलं होतं. दुसऱ्याच दिवशी विश्वासराव आपली भरती विश्रांती वृद्धाश्रमात करून आले. आपलं सामान पॅक केलं. बाबा, हे काय, तुम्ही कुठे निघालात, विनयने विचारलं. विश्वासराव काळजावर दगड ठेवून बोललेत. विश्रांती घ्यायला निघावं म्हणतोय. बाबा, पण असं पटकन निर्णय कसा घेतला तुम्ही? विश्वासरावांचं काळीज भरून आलं होतं. पण स्वतःला आवरतच, बेटा, आम्ही निर्णय कधीच घेतला होता. भरतीही करून आलोय मी. तसंही आम्ही आता पिकल्या झाडाची पानं कधी गळणार सांगता येत नाही. आम्हीही थोडं मोकळ्या वातावरणात राहू आणि आमच्याच वयाचे तरुण मित्रही मिळतील. आपलं दुःख लपवून हसतच ते म्हणाले. आणि तुम्हालाही थोडं मनमोकळेपणाने राहता येईल. तुमचं सुख ते आमचं सुख. तसंही तुम्ही यालच की आम्हाला भेटायला. विनयला कळून चुकलं होतं की बाबांनी त्यांचं बोलणं ऐकलं होतं. पण विनयची बायको मात्र मनातून खूप आनंद झाला होता. न सांगताच डोक्यावरचं ओझं कमी झालं असं त्यांना वाटू लागलं. विनय त्यांना वृद्धाश्रमात सोडून येतो. काही दिवसांनी विनयचं प्रमोशन होतं आणि विनय वडिलांचे घर विकून परदेशात राहायला जातो. इकडं वृद्ध आईवडील मात्र वाटेला डोळे लावून बसले होते. कधीतरी मुलं आम्हाला भेटायला नक्की येतील अशी आशा मनी बाळगून होते. तिकडे विनय मात्र खूप आनंदात राहत होता. आपल्या कामात बिझी होता. मोठा पगार, बक्कळ पैसा, त्याची पत्नीही फ्रेंड्स, पार्टी या सगळ्या देखाव्यामध्ये
गुंतली होती. दोघांनाही श्रमंतीची नशा चढली होती. मुलांकडेही लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. इकडे एक दिवशी अनोळखी पत्र विश्वासरावांच्या घरच्या पत्त्यावर येतं. ते पत्र वृद्धाश्रमातून असतं. त्यात विनयच्या आईच्या मृत्यूबद्दल लिहिलेलं असतं. इकडे विश्वासरावांच्या पत्नी मुलाची वाट बघता बघताच आपले डोळे कायमचे मिटतात. मुलगा येत नाही म्हणून तिथेच त्यांचा अंतिमविधी केला जातो. 4 दिवसांनी विश्वासरावांना एक पत्र येतं. त्यात लिहिलेलं असतं, तुमचा मुलगा 15 वर्ष झाली हे घर विकून परदेशी राहायला गेला. हे वाचून विश्वासरावांचे डोळे पाण्याने भरून येतात. काळजात एक जोरदार चमक भरल्यासारखं होतं आणि तेही हृदयविकाराच्या झटक्याने आपला प्राण सोडतात. विश्रांती वृद्धाश्रमात मुलांसाठी आसुसलेले ते वृद्ध आईबाप कायमची विश्रांती घेतात. इकडे विनयची दोन्ही मुलं वाया जातात. मुलगी वडिलांचे पैसे हरपून एका मुलासोबत पळून जाऊन लग्न करते. मुलगा व्यसनाच्या आहारी जातो. घराचा ट्रान्सफर करून ठेवतो. मित्रमैत्रिणींना आईवडिलांची घरचे नोकर म्हणून ओळख करून देतो. त्यांना खूप वाईट वाटतं. श्रीमंतीची नशा तर कधीच उतरलेली असते. विनयला आणि त्याच्या पत्नीला आपल्या चुकीची जाणीव होते. दोघेही मायदेशी परततात. आईवडिलांची माफी मागायला वृद्धाश्रमात जातात. पण आईवडील या जगात नसल्याची दुःखद बातमी ऐकून तसेच ते पश्चातापाने वृद्धाश्रमाच्या बागेतील एका बाकावर बसतात. म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. मित्रांनो, आईवडिलांची जागा मनमंदिरात आहे, वृद्धाश्रमात नाही. त्यांचा आदर करा. त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून तरी त्यांचा सांभाळ करा. आईवडिलांची सेवा करायला मिळणे यापेक्षा मोठे पुण्य नाही. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.